हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सरचे स्वागत आहे। आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल। आज आपण 10वीचा गणित भाग 1 मधला सराव संच 2.1 मधले राहिलेले गणित बघणार आहोत। चला तर मग प्रश्न क्रमांक 4 काय आहे? वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मूल्ये आहेत की नाही ते ठरवा। त्यांनी वर्ग समीकरणे दिलेली आहेत। त्यांनी वर्ग समीकरणे दिलेली आहेत व त्यानुसार त्यांच्या चलाच्या किमती पण दिलेल्या आहेत। त्यांनी वर्ग समीकरणे दिलेली आहेत आणि त्यांच्या चलाच्या किमती दिलेल्या आहेत। आता आपल्याला फक्त ठरवायचं आहे की त्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाही। पहिला प्रश्न आहे, पहिला काय दिलेला आहे त्यांनी, x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इक्वल टू 0 आणि x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 1 किंवा -1। मग आता समीकरण काय आहे? वर्ग समीकरण x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे। समजा पहिल्यांदा काय घेऊया, x बरोबर 1 घेऊ। पहिल्यांदा काय घेतलाय, x बरोबर 1 घेऊ। मग जिथे जिथे x असेल तिथे तिथे आपण 1 टाकायचं आहे। म्हणजे काय येणार, x वर्ग म्हणजे 1चा वर्ग अधिक 4 गुणिले 1 वजा 5 बरोबर बघायचं आहे। 0 येत असेल तर मग हे मूळ आहे। 1चा वर्ग 1 अधिक 4 गुणिले 1 4 एके 4 वजा 5 बरोबर 0। 4 अधिक 1 5 वजा 5 बरोबर 0। 5 वजा 5 0 बरोबर 0 म्हणजे उजवी बाजू बरोबर डावी बाजू आलेली आहे। म्हणजेच x बरोबर 1 हे काय आहे, या समीकरणाचे मूळ आहे। म्हणून x बरोबर 1 हे या किंवा वरील समीकरणाचे मूळ आहे। आता काय घेऊया, हा पहिलं। आता x बरोबर काय घेऊया, वजा 1। x बरोबर वजा 1 घेऊ। म्हणजेच काय, जिथे जिथे x आहे तिथे तिथे काय पुट करायचं आहे, वजा 1 पुट करायचं आहे। म्हणजेच काय, वजा 1चा वर्ग अधिक 4 गुणिले वजा 1 वजा 5 बरोबर 0 हे समीकरण आहे। जिथे x आहे तिथे वजा 1 लिहिला आहे। आता 1चा वर्ग 1 वजा 1चा वजा संख्येचा वर्ग सुद्धा काय येणार, अधिकच येणार। म्हणून अधिक 1 4 वजा गुणिले वजा 1 4 एके 4 पण संख्या एक संख्या वजा असल्यामुळे काय येणार, वजा 4 आन्सर येणार। वजा 5 बरोबर 0। वजा 4 आणि वजा 5 हे काय येणार आहे, यांची बेरीज होणार। समान चिन्हांची बेरीज होते म्हणजे 4 अधिक 5 बरोबर 9 पण चिन्ह वजा असल्यामुळे वजा 9 येणार। 1 वजा 9 बरोबर 0। 1तून 9 जात नाही आहे, 9तून 1 गेला राहिला 8 पण चिन्ह वजा बरोबर 0। वजा 8 आणि 0 समान आहेत का, नाही। म्हणून मग हे असं दाखवायचं आहे, समान नाही। म्हणून आपण काय म्हणू शकतो, x बरोबर वजा 1 हे कुठलं समीकरण, हा x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 ह्या समीकरणाचे मूळ नाही। समजलं? जेव्हा दोन्ही बाजूला उजवी बाजू आणि डावी बाजू समान येते किंवा उत्तर याचं 0 येत असेल तेव्हा ते समीकरणाचे मूळ असेल। ते 0 आलेलं नाहीये, वजा 8 आलेला आहे, त्याच्यामुळे हे समीकरण हे मूळ नाही। या समीकरणाचे वजा 1 हा मूळ नाहीये।
हा पहिला गणित समजला. आता आपण दुसऱ्या गणिताकडे वळूया. दुसरा गणित काय दिले आहे आपल्याला? 2m चा वर्ग वजा 5m बरोबर 0. m ची किंमत किती घ्यायला सांगितली? 2 आणि 5/2. समीकरण काय दिलेलं आहे? 2m चा वर्ग वजा 5m बरोबर 0. म्हणून मग पहिल्यांदा काय घेऊया? m बरोबर 2 घेऊ. मग जिथे जिथे m आहे तिथे तिथे काय लिहिणार मी? 2 लिहिणार. म्हणजेच 2 गुणिले m चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग वजा 5 गुणिले 2 बरोबर 0. 2 गुणिले 2चा वर्ग 4 वजा 5 गुणिले 2 बरोबर 0. 4 दुणे 8 वजा 5 दुणे 10 बरोबर 0. 8 वजा 10, 8तून 10 जात नाही आहे म्हणून 10तून 8 घालवलेला राहिले 2. पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा असल्यामुळे इथं काय उत्तर येणार? वजा 2. वजा 2 बरोबर 0. वजा 2 याची किंमत 0 एवढी आहे का? नाही आहे. म्हणून हे समान होणार नाही आहे. आपण काय लिहू शकतो? म्हणून m बरोबर 2 हे 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 चे मूळ नाही. आता काय घ्यायचं आहे? m बरोबर 5/2 घेऊ. 5/2 घेऊ म्हणून काय येणार? 2 गुणिले m वर्ग म्हणजे 5/2 चा वर्ग वजा 5 गुणिले 5/2 बरोबर 0. आता 2 गुणिले 5चा वर्ग 25, 2चा वर्ग 4 वजा 5 गुणिले 5, 5 25/2 बरोबर 0. आता इथं 2 गुणिले 25/4, 4 हा 25ला सुद्धा भागिले आहे आणि 4 हा 2ला सुद्धा भागिले आहे. मग काय करूया? 2च्या पड्यामध्ये 4 येतात. 2 के 2, 2 दुणे 4. राहिलं काय? 25/2 वजा 25/2. 25/2 मधून 25/2 गेले, राहिले किती? 0. दोन्ही साईडला 0 उत्तर आलेले आहे. उजवी बाजू आणि डावी बाजू समान आहे म्हणून आपण काय लिहू शकतो आता इथं? m बरोबर 5/2 हे 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 ह्या समीकरणाचे किंवा चे मूळ आहे. या समीकरणाचे काय आहे? मूळ आहे. समजलं? प्रश्न क्रमांक 4 झालेला आहे. आता प्रश्न क्रमांक 5 त्यांनी दिलेला आहे. जर x बरोबर 3, x ची किंमत किती दिलेली आहे? 3. हे kx वर्ग वजा 10 वेळा x अधिक 3 बरोबर 0 चे मूळ आहे. म्हणून मग आपल्याला कशाची किंमत काढायची आहे? k ची किंमत काढायची आहे. तर k बरोबर किती? दिलेलं समीकरण काय आहे? kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 चे मूळ काय आहे? x बरोबर 3 हे मूळ आहे. म्हणून x ची किंमत मी या समीकरणामध्ये टाकू शकते. म्हणून k गुणिले x वर्ग म्हणजे 3चा वर्ग वजा 10 गुणिले 3 अधिक 3 बरोबर 0
के 3चा वर्ग 3 त्रिक 9 के गुणिले 9 वजा 10 गुणिले 3 10 त्रिक 30 अधिक 3 बरोबर 0. आता इथं काय आहे 9 गुणिले के म्हणजे 9 वेळा के वजा वजा आणि अधिक यांचा काय होणार वजाबाकी होणार आहे. 30तून 3 गेले राहिले किती 27. मोठी संख्या वजा असल्यामुळे चिन्ह वजा येणार बरोबर 0. आता वजा 27 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर राहिलं काय अधिक 27. 9k बरोबर अधिक 27. आता 9 गुणिले आहे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर काय होणार भागिले के ची किंमत काय येणार 9 एके 9 9 दुने 18 9 त्रिक 27. हे आपलं उत्तर होतं म्हणजे आहे. समजलं कसं केलं. आता प्रश्न क्रमांक 6. त्यांनी काय दिलंय 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0. हे वर्ग समीकरणाचे मूळ काय दिलेलं आहे वजा 7/5 आहे. तर के ची किंमत काढायची आहे. त्याच्यासाठी त्यांनी कृती दिलेली आहे. काय दिलेलं आहे त्यांनी 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या या वर्ग समीकरणाचे एक मूळ टिंबटिंब आहे. म्हणून m बरोबर टिंबटिंब वरील वर्ग समीकरणात ठेवू. म्हणून 5 गुणिले त्याचा वर्ग अधिक 2 गुणिले अधिक के बरोबर 0 म्हणून अधिक ठीक आहे. त्यांनी प्रश्न दिलेला आहे की 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ त्यांनी किती दिले वजा 7/5. त्यांनी दिलेलाच आहे वजा 7/5 म्हणजे इथं काय येणार या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7/5 आहे. म्हणून m ची किंमत काय घ्यायची आहे वजा 7/5 घेऊया वरील वर्ग समीकरणात ठेवूया. मग 5 गुणिले m च्या ऐवजी काय इथे येणार वजा 7/5 त्याचा वर्ग अधिक 2 गुणिले वजा 7/5 अधिक k बरोबर 0. मग आता काय येणार इथं बघा 5 हे तुम्हाला समजण्यासाठी देते. 5 गुणिले वजा चिन्हाचा वर्ग काय येणार अधिकच येणार आहे. म्हणून 7चा वर्ग 49 छेद 5चा वर्ग 25 अधिक 2 गुणिले वजा 7 म्हणजे 7 दुणे 14 काय येणार वजा 14/5 अधिक k बरोबर 0. आता इथं काय आहे 5नं भाग जाते 5 एके 5 5 5 25 राहिला का इथं 49/5 5 नाही आहे 25ला भाग जातोय मग 49/5 अधिक वजा 14/5 अधिक k. आता छेद समान आहे छेद काय दोघांचा आहे 5 आहे. मग काय होणार इथं 49 वजा 14/5 अधिक k बरोबर 0 असं समीकरण येणार. मग 49 मधून 14 गेले 9तून 4 गेले राहिले 5 4तून 1 गेले राहिले 3/5 मग 35/5 अधिक k
35ला 5 भाग जातो, 7 5 35. मग काय उत्तर येणार? 7 अधिक के बरोबर 0. 7 इथे काय आहे? अधिक आहे. अधिक चिन्ह, अधिक या साईडला गेल्यावर काय होणार? -7 उत्तर येणार. मग के ची किंमत किती येईल? -7. समजलं कसं केलं? आपला सराव संच 2.1 संपूर्ण कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 2.2 बद्दल बघूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अभ्यास करा, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. बाय बाय.